नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन भयकथेबद्दल. भयकथेचं नाव आहे रक्तवेल. पावसाचा आवाज काचांवर आदळत होता. मुंबईपासून दूर डोंगराच्या कुशीत वसलेल्या काळेश्वर या छोट्याशा गावात त्या रात्री काहीतरी वेगळंच होतं. विजेचा कडकडाट, काळोख आणि हवेत एक विचित्र ओलसर गंध. जणू जमिनीखालून काहीतरी जागं झालं होतं. अभिजित एक फिल्म मेकर होता. त्याला वास्तववादी भयपट बनवायचा होता, असा जो लोकांच्या मनात घुसून बसेल. त्याने ठरवलं, स्टुडिओमध्ये नव्हे तर खरंच जिथे भीती जिवंत आहे तिथे शूट करायचं. त्याच्यासोबत त्याची टीम होती. सायली स्क्रिप्ट रायटर, रोहन कॅमेरामन आणि निखिल साऊंड डिझायनर. हे गाव परफेक्ट आहे, अभिजित म्हणाला. इथे काहीतरी आहे, जाणवतंय ना? सायलीने खिडकीतून बाहेर पाहिलं. डोक्यातून झाडं हलत होती. हो, पण ते काहीतरी कॅमेऱ्यात कैद होईल का? ती म्हणाली. गावातल्या लोकांनी त्यांना एका जुन्या वाड्याबद्दल सांगितलं होतं. 50 वर्षांपासून तिथे कोणी गेलं नव्हतं आणि ज्यांनी प्रयत्न केला ते कधीच परत आले नव्हते. पण अभिजितला हाच तर हवा होता. वाडा गावापासून थोडा दूर होता, जंगलाच्या मधोमध. जेव्हा ते चौघे तिथे पोहोचले तेव्हा सूर्य मावळत होता. वाडा भला मोठा पण पडझड झालेला. खिडक्या तुटलेल्या, दरवाजे अर्धवट उघडे, भिंतीवर काळपट डाग, जणू रक्त सुकून काळं झालं होतं. सगळीकडे जळमटं आणि मोठ्या वाढलेली झाडं, झुडपं आणि सर्वत्र हळूहळू पसरणारा अंधार. परफेक्ट, अभिजित म्हणाला. दरवाजा ढकलताच तो कर्र आवाज करत उघडला. आत अंधार होता. रोहनने टॉर्च लावली. जमिनीवर धूळ, कोळ्यांची जाळी आणि हवेत एक वेगळाच दुर्गंध पसरलेला होता. आपण इथे राहणार आहोत, निखिल घाबरत म्हणाला. अभिजित म्हणाला, फक्त 3 दिवस आणि मग आपण इतिहास घडवणार आहोत. पहिली रात्र सुरू झाली. सगळं शांत होतं, पण शांतता जरा जास्तच होती. सायली स्क्रिप्ट लिहित बसली होती. अचानक तिला वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज ऐकू आला. ती थांबली. रोहन, तिने हाक मारली. कोणीही उत्तर दिलं नाही. ती हळूच उठली, पायऱ्यांकडे गेली. आवाज अचानक थांबला होता. ती परत वळणार इतक्यात तिच्या मागे कुजबूज झाली. सायली, इथे ये. सायली जागेवरच गोठली. ती मागे वळली, पण कोणीच नव्हतं. असा पहिल्या दिवसाची पहिली रात्र गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी शूट करायचं सुरुवात केली. रोहन कॅमेरा सेट करत होता. अचानक त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि थबकला. कॅमेऱ्यात सायली उभी होती, पण तिच्या मागे एक स्त्री दिसत होती. लांब केस, पांढरी साडी आणि चेहरा पूर्ण काळा. रोहनने पटकन मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. अभिजित, इकडे ये रे जरा. ते सगळे कांबळ्याकडे पाहू लागले. आता स्क्रीन रिकामी होती. तुला भ्रम झाला असेल, अभिजित म्हणाला. पण रोहनच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. त्या रात्री निखिल साऊंड रेकॉर्डिंग करत होता. त्याने हेडफोन लावले होते. सुरुवातीला फक्त वारा आणि पावसाचा आवाज होता. मग अचानक कोणीतरी हळू आवाजामध्ये रडू लागलं. निखिलने हेडफोन काढले. पुन्हा सर्वत्र शांतता होती. पुन्हा लावले. पुन्हा आवाज वाढत गेला.
मला बाहेर काढा. निखिल घाबरून उठला. रेकॉर्डिंग बंद केलं, पण स्क्रीनवर अजूनही वेब फॉर्म हलत होती. जणू काहीतरी अजूनही बोलत होतं, जे त्याला फक्त हेडफोनमध्ये ऐकू येणार होतं. तिसरा दिवस उजाडला. सायलीला एक जुनी डायरी सापडली, 1973ची. ती वाचत होती. त्या डायरीत एका स्त्रीची कथा होती, राधा. ती वाड्यात राहणाऱ्या कुटुंबाची सून होती, पण तिला जादूटोणा करते असा खोटा आरोप लावून जिवंत जाळलं गेलं. मरायच्या आधी ती रोडली होती, मी परत येईन, सगळ्यांना घेऊन जाईन. सायलीच्या अंगावर काटा आला. आपण इथून निघूया, ती सगळ्यांना म्हणाली. पण अभिजित काही ऐकायला तयार नव्हता. हेच तर आपल्याला हवं आहे, खऱ्या कथेवर प्रेम. यासारखी आयडिया, यासारखी संधी पुन्हा येणे नाही. आपण इथे थांबायलाच हवं. अभिजित सगळ्यांना बजावत होता. मनात सगळे घाबरलेले होते, पण पर्याय नव्हता. त्या रात्री वाडा जिवंत झाला. दरवाजे आपोआप आपटायला लागले. खिडक्या फुटल्या. रोहन कॅमेरा घेऊन धावत होता. हे शूट कर, हे खरं आहे. कॅमेऱ्यात सगळं कैद होत होतं, पण स्क्रीनवर दिसत होतं काहीतरी वेगळंच. भिंतीवर रक्त वाहत होतं, जमिनीवर जळालेल्या शरीरांचे ठसे, आणि मधोमध राधा उभी होती. ती हळूहळू रोहनकडे चालत येत होती. तुम्ही सगळे इथंच राहणार, असं ती म्हणाली. रोहन किंचाळला. कॅमेरा खाली पडला. सायली पळत खाली आली. निखिल कोपऱ्यात बसलेला होता, थरथरत. ती इथं आली होती, तो म्हणाला. अचानक धडाडकन दरवाजा बंद झाला आणि त्यांच्यासमोर राधा उभी होती. तिचा चेहरा अर्धवट जळालेला होता. डोळे पूर्ण काळे होते. हे माझं घर आहे, हे माझं दुःख आहे, आता तुमचंही. सायली रडत म्हणाली, आम्ही काहीही केलेलं नाहीये. राधा म्हणाली, पण तुम्हाला माझं दुःख जाणून घ्यायचं होतं ना. आता तुम्ही माझं दुःखही जाणून घ्या आणि माझ्या दुःखामध्ये सहभागीही व्हा. अभिजित अजूनही शूट करत होता. हे मास्टरपीस आहे. राधा त्याच्याकडे वळली. तुला प्रसिद्धी हवी होती ना. ती त्याच्याजवळ आली. आता तू कायमचा लक्षात राहशील. अचानक त्याचा कॅमेरा बंद झाला आणि अभिजित गायब झाला. सकाळ झाली होती. गावकरी वाड्याजवळ जमले होते. दार उघडं होतं. आत शांतता होती. जमिनीवर फक्त एक कॅमेरा पडलेला होता. त्यात शेवटचा फुटेज होता. सायली, रोहन, निखिल आणि अभिजित सगळे उभे, स्थिर. त्यांच्या डोळ्यात काळोख आणि त्यांच्या मागे राधा हसत होती. काही महिन्यांनी तो फुटेज इंटरनेटवर अपलोड झाला. लोक म्हणाले फेक आहे, पण जे पूर्ण व्हिडिओ पाहतात ते रात्री झोपू शकत नाहीत, कारण शेवटच्या फ्रेममध्ये राधा हळूच स्क्रीनकडे पाहते आणि म्हणते, पुढचा तू आहेस. आणि त्या रात्रीनंतर जो कोणी तो व्हिडिओ पूर्ण पाहतो त्याच्या घरात ऐकू येतं. त्या व्हिडिओनंतर सगळं बदललं. सुरुवातीला लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. फेक आहे, मार्केटिंग स्टंट आहे, एडिटेड व्हिडिओ आहे, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. पण काही दिवसांनी इंटरनेटवर वेगळ्याच गोष्टी दिसायला लागल्या. ज्यांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला होता ते लोक गायब होऊ लागले होते. कोणाचाही मागमूस नाही, ना फोन, ना मेसेज, ना कुठली कोण. फक्त एक गोष्ट समान होती, त्यांच्या घरी शेवटच्या रात्री शेजाऱ्यांनी ऐकलेला आवाज. पुण्यात राहणारा आदित्य एक व्हिडिओ एडिटर होता.
त्याला हॉररवर विश्वास नव्हता. त्याच्यासाठी सगळं लॉजिक, सायन्स आणि एडिटिंग ट्रिक्स होतं. त्याच्या मित्राने त्याला तो व्हिडिओ पाठवला. भाऊ, पूर्ण बघ, दम आहे यात. आदित्य असला, चल बघू काय आहे एवढं. रात्र होती, बाहेर हलका पाऊस सुरू होता. त्याने लॅपटॉप उघडला आणि व्हिडिओ सुरू केला. पहिल्या काही मिनिटात त्याला काही खास वाटलं नाही, पण जसा व्हिडिओ पुढे गेला तसा तसा त्याचा चेहरा बदलायला लागला. कॅमेऱ्यात दिसणाऱ्या सावल्या, आवाज आणि शेवटचा सीन. राधा स्क्रीनकडे पाहत होती आणि ती म्हणाली, आता तुझा नंबर. व्हिडिओ संपला. आदित्य काही सेकंद स्क्रीनकडे बघतच राहिला, मग हसला. नाईस ट्राय. त्याने लॅपटॉप बंद केला आणि तेव्हाच तो थबकला. आवाज त्याच्या बेडरूमच्या दरवाजावरून येत होता. कोण आहे? तो ओरडला. कोणताही प्रतिसाद आला नाही. पुन्हा आदित्य हळूहळू दरवाजाकडे गेला. हात पुढे केला आणि दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं. कॉरिडॉर रिकामा होता. तो परत वळला आणि यावेळेला त्याचा श्वासच अडकला, कारण लॅपटॉप आपोआप सुरू झाला होता आणि स्क्रीनवर तोच व्हिडिओ चालू होता. पण यावेळी कॅमेरा दिसत होतं ते त्याचं स्वतःचं घर, त्याचा हॉल, त्याच्या घराचा दरवाजा, आणि कॅमेरा हळूहळू त्याच्या बेडरूमकडे येत होता. हे काय? त्याने मागे वळून पाहिलं. दरवाजा अर्धवट उघडा होता आणि त्याच्या पलीकडे कोणीतरी उभं होतं. लांब केस, ओलं शरीर आणि काळे डोळे. राधा. ती हळूहळू आत आली. आदित्य मागे सरकला. हे खरं नाहीये. राधा असली. अरे, तू तर पूर्ण पाहिलंस ना? तिचा आवाज थंड पण जिवंत नसलेला होता. आता तू माझा आहेस. मी तुला म्हटलं नव्हतं आता तुझा नंबर आहे म्हणून? आदित्य पळायला लागला, पण दरवाजा बंद झाला होता. भिंतीवर सावल्या हालायला लागल्या होत्या. त्याला वाटलं तो एकटा नाही. त्याच्या मागे कोणीतरी श्वास घेतंय. लॅपटॉपवर अजूनही व्हिडिओ चालू होता. आता त्यात दिसत होतं आदित्य भीतीने थरथरत उभा आहे आणि त्याच्या मागे राधा उभी आहे. नको, कृपया नको ना, तो ओरडला. राधा त्याच्या अगदी जवळ आली. तिचा थंड हात त्याच्या खांद्यावर पडला. आता तू कथा आहेस. सकाळी आदित्यचा फ्लॅट उघडा होता. आत कोणीच नव्हतं. फक्त लॅपटॉप चालू होता. त्यात एक नवीन व्हिडिओ सेव्ह झाला होता. फायनल शो .mp4. काही दिवसांनी तो व्हिडिओही इंटरनेटवर आला. लोकांनी पुन्हा हसून सोडून दिलं. पण ज्यांनी तो पूर्ण पाहिला त्यांना एक गोष्ट लक्षात आली. शेवटच्या फ्रेममध्ये राधाच्या मागे आता 4 नव्हे 5 लोक उभे होते. सायली, रोहन, निखिल, अभिजित आणि आदित्य. आणि स्क्रीन हळूहळू काळी होत असताना एक नवीन आवाज ऐकू येत होता. आता पुढचा कोण असेल? त्या रात्रीपासून इंटरनेटवर तो व्हिडिओ कुठेही डिलीट होत नाही. तुम्ही हटवला तरी तो पुन्हा येतो, वेगळ्या नावाने, वेगळ्या लिंकने. पण शेवट तोच, जो पूर्ण बघेल त्याच्यासाठी. तूच तो पुढचा. आणि जर तू ही कथा इथपर्यंत वाचली असेल तर आज रात्री जरा लक्ष दे, कारण तुझ्या दरवाजावरही कदाचित नाही. धन्यवाद.